ते नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून फुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे धन्य अंजनीचा सुत नाव ज्याचे हनुमंत जाणे सीता शोध केली राम सीता भेटविली. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा, ज्यांच्या दरबारात हा उत्सव आहे त्यांचं यथार्थ वर्णन करणारा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे. याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह एक आगळे वेगळे निमित्त या वर्षीच्या सप्ताहाला आहे. वर्षे 25वे आणि म्हणून नाव आहे रौप्य महोत्सव. बरं का खत्रीजी, हे 5 टप्पे आहे. जगदाळे गुरुजी हो म्हणत जा. 12 वर्षे पूर्ण झाले की त्याचं नाव येतं तपपूर्ती. 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा असतो, त्याचं नाव रौप्य आहे. 4 तपात 2 मिळवायचे मग सुवर्ण. 6 तपात 3 मिळवायचे मग अमृत. आणि 8 तपात 4 मिळवायचे मग शताब्दी. आता अजिबात विसरणार नाही तुम्ही. तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी. फक्त 1-1नी वाढतो. बरोबर आहे. 2 तप पूर्ण झाल्यावर 1 मिळवायचा तेव्हा 25चा होतो, त्याचं नाव रौप्य आहे. पण 4 तप झाल्यावर 2 मिळवावे लागतात. 12 चौक 48 न 2 मग 50चा सुवर्ण. गणित पक्क झालं तुमचं. आता 6 तप झाले की 3 मिळवायचे. 12 सकम 72 अधिक 3 75चा अमृत. आणि 8 तप झाल्यावर 4 मिळवून करायचा तो शताब्दी. 12 8 96 अधिक 4. तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी या 5 टप्प्यापैकी देवळेकरांनी दुसरा टप्पा गाठला. आणि भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं देवळेकरांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा रौप्य महोत्सव सोहळा आहे. सुंदर मंडप, 1 नंबर साऊंड सिस्टीम, शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. जगदाळे गुरुजी, गतीर गुरुजी, हे सगळे गुरुजी, इकडच्या सगळ्या गुरुजीला विद्यार्थ्याचा नमस्कार. इकडचे सर्व टाळकरी महाराज पार भालदार चोपदार विनयकरी. आमचे श्याम बाबा या झाले. गतीर परिवार पूर्ण आला. कडू आहे, गोड आहे, खत्रीजी आहे, शुक्ल काका आहे, बरेचसे काका उपस्थित. आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, विशेष तरुण बांधव. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळीने केलं. आज ज्यांनी यजमानपद स्वीकारलं ते हनुमान राजू तोकडे. ज्यांनी अधून मधून स्मरण करून दिलं ते जंगलू महाराज तोकडे. त्यांनाही धन्यवाद. अजून कोणी धन्यवादाचं राहिलं असेल त्यालाही धन्यवाद. सुंदर नियोजन, दृष्ट लागेल असं, याचं एकमेव कारण आहे. बरं का जगदाळे गुरुजी, पाठ झालीच ना जाहिरात तुमच्या. सर्व गावचं गाव हनुमानजीच्या दरबारात सप्ताहासाठी
गट तट पक्षपात विसरून एका मायची लेकरं होऊन एकत्रित येतं हे त्याचं उत्तर आहे. म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न होतो. पुन्हा आमच्या उषाताई यांची कथा आहे शिवपुराण, त्यांनाही धन्यवाद. कोणीतरी धन्यवादाचं राहून जातंय म्हणून असं आपण मस्तक हे पायावर मस्तक हे या वारकरी चांताचा वारकरी चांताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतोच. पण कालपासून ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून देवळे ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल ज्यांनी 25 वर्षापूर्वी बरं का सुविधा नव्हत्या एवढ्या हा सप्ताह सुरू केला असेल ते आज तुमचे पूर्वज नसतील. विण्याचा प्रहारा घेतला असेल, रात्रभर हनुमानजीच्या पुढे भजन केलं असेल, दारोदार जाऊन बाजरी ज्वारी गोळा केली असेल आणि सप्ताह सुरू केला असेल ते 25 वर्षापूर्वीचे पूर्वज तुमचे नसतील. पण कालपासून वैकुंठात त्या पूर्वजांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील की इवलेसे रोप लाविले द्वारी आणि आमच्या लेकराने त्याचा वेलू नेला गगनावर. नाहीतर हे टिकणं एवढं कठीण आहे भरत महाराज. 4-2 वर्षे सप्ताह होतो, 5व्या वर्षी उरलेल्या वर्गणीवरून भांडणं होतात, 6व्या वर्षी बंद पडतो. 25 वर्षे सुरू आहे. हे हनुमानजीच्या मनात आहे. मनचिती होत नाही हरचिती होत तत्काल बली को जाना ता बैकुंठ बेच दिया पाताल. मी इथं येईपर्यंत अभंग दुसराच निवडला होता, पण हनुमानजीच्या दर्शनाला गेल्यावर हनुमानजी म्हणले माझं कोणीच सांगत नाही, तू माझ्या पार्टीचा ब्रह्मचारी असल्यामुळे आज माझ्यावर बोल. म्हटलं ठीक आहे. विठ्ठल शुक्ल काका पुढे 50वा सप्ताह असाच ऐश्वर्यात याही पेक्षा मोठा होईल. कारण इथले सगळे तरुण या कार्यामध्ये सहभागी आहे. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं तेव्हा आमचं कीर्तन नसणार अजून 25 वर्षाने. पण तरी इथले जे वयोवृद्ध असतील त्यांना माझी विनंती आहे, बरोबर 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव होणार आहे. तुम्ही वर जाण्याची घाई करू नका. कोरोनामुळे वर खूप गर्दी झाली. अजून 25 वर्षे थांबा. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. पाप म्हणजे काय? दुसऱ्याला पीडा करणं. आणि पुण्य म्हणजे काय? परोपकार करणं. बरं का रविदास महाराज हो म्हणत जा. सेना महाराजांचा अभंग तुम्हाला पाठ नाही मला माहिती आहे.
हो म्हणत जा ना. करिता परोपकार करिता परोपकार करिता परोपकार करिता परोपकार त्याच्या पुण्या नाही पार त्याच्या पुण्या नाही पार करिता परोपकार त्याच्या पुण्या नाही पार त्याच्या पुण्या संत सेना महाराजांचा आहे, नाहीतर पहान तुकाराम महाराजच्या गाथ्यात. म्हणून सुरुवात अभंगाची सुरुवातच आहे. सेना महाराज करिता परोपकार त्याच्या पुण्या नाही पार. याच्या उलट त्यांचंच दुसरं प्रमाण आहे त्याच अभंगात. करिता पर पिडा करिता परोपकार करिता पर पिडा करिता परपिडा त्याच्या पापा नाही जोडा त्याच्या पापा नाही त्याच्या बाबा नाही जोडा त्याच्या बाबा नाही जोडा त्याच्या बाबा नाही जोडा त्याच्या बाबा नाही जोडा. ठीक आहे समजलो आम्ही. हा अगदी विरोधाभासी दोन्ही प्रमाण संत सेना महाराजांचे एकाच अभंगात आहे. करिता परोपकार त्याच्या पुण्या नाही पार आणि करिता परपिडा त्याच्या पापा नाही जोडा. म्हणून पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. परोपकार म्हणजे पुण्य. आणि म्हणून साधू संतांची विनंती आहे, नाही जास्त करता आला तर थोडा. पहिला फारचा आग्रह धरला. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. तुका म्हणे फार थोडा. बरोबर काही काही इथं व्याकरण चालवतात बरं का शुक्लाजी. तुमच्या संतांनी सांगितलं ना काय, तुका म्हणे फार थोडा. ठरले का फार थोडा नाही, आधी फारवर थांब. आणि फार परोपकार करता येत नाही तेव्हा नाईलाजानं शब्द आहे थोडा तरी. तरी तरी कुठे येतो? काय म्हणते तरी पातेल्यात येते, ती तरी नाही. तरी व्याकरणातली नाईलाजानं तरी. तिकडे पुढे जाऊ नका, पुढे नका जाऊ, ते पुन्हा उठवावं लागेल मला. आता कोणी VIP येऊ द्या, बसू द्या मागं. हे लोक अर्धा पाऊण तास झाला जागा धरून बसले. ते मला माहिती आहे, त्यांना वाटलं इथं मोकळी जागा आहे, तिथून तर मीच उठवले. आता ते बॉक्सच्या पुढे बसली का आवाज थांबतो. राग येऊ देऊ नका ना. आला तरी मला 11ला निघून जायचं आहे काय. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक भगवान की जय. नरेंद्र महाराज महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आधी शुक्ल काका फारचा आग्रह आहे. तुका म्हणे फार. फार परोपकार करता येत नसेल तर थोडा तरी. तरी नाईलाजानं शब्द येतो, नाईलाजानं. आमच्या गावात 7 दिवस सप्ताह आहे, रौप्य महोत्सव. बरं मग या दररोज कीर्तनाला. मरायला पुरुषात नाही दररोज कुठं. काल्याला तरी हा तरी. 7 दिवस जमत नाही, निदान काल्याला तरी. दूध द्या दूध.
अहो शक्य नाही. ताकाचे उपकार तरी करा नका घालू दूध जयामध्ये तार ताकाचे उपकार तरी करा ताकाचे उपकार नका घालो दूध जयामध्ये सार, पण ताकाचे उपकार तरी करा. अन्नदान करा, शक्य नाही. फुकाचे जीवन तरी पाजा, तरी तिथं येतो. अन्नदान जमत नाही तर पाणी तरी, दूध जमत नाही तर ताक तरी, फार उपकार जमत नाही तर थोडा तरी. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. आणि परोपकारामध्ये संताचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरीधरणी परहित लागे सबनके करणे. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी. श्यामबाबा माग बसले नाही का? ठीक आहे. पाचही परोपकारासाठी आहे. रामबाबा पाचही. पृथ्वी परोपकारासाठी आहे. समाजातून एखादा माणूस गेला खत्रीचीन, चालता चालता मांडीला लात लागली, नमस्कार केला नाही तर खालचा लाल डोळे करून, दिसत नाही का माणसं तुडवत चालला. अरे माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करीत नाही. 85 वर्षे जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. तिला एवढंच माहिती आहे परोपकार. पृथ्वी परोपकारासाठी. संत बिटप सरिता गिरी पर्वत परोपकारासाठी. नदी परोपकारासाठी. उगमापासून सागराला मिळेपर्यंत तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते. आणि पैठणसारख्या ठिकाणी धरण झालं 4-5 जिल्हे सुखी करते. उगमापासून थेट सागरापर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदी करते. नदी परोपकारासाठी. पर्वत परोपकारासाठी. नद्याचा बाप आहे बरं का रविदास. पर्वत परोपकारासाठी. म्हणून तर रामाचा जन्म दुपारी होणार होता गतीर बाबा. तर आनंद सकाळी झाला रामनवमीच्या दिवशी. चौघाला बन कुसुमित गिरी गण मणी आरा. हो म्हणत जा, बोला काय. बन कुसुमित गिरी गण मणी आरा. वनाला, मण्याला, वाऱ्याला आणि पर्वताला आनंद. चौघाला सकाळी राम जन्माच्या दिवशी सूर्योदयाला आनंद. विचारल्या गेलं, अरे तुम्हाला कशाचा आनंद झाला? वनाला विचारलं. वन म्हणला ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनातच येणार आहे, म्हणून सगळ्यात जास्त आनंद राम जन्माच्या दिवशी. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. वनाला बन. मण्याला आनंद झाला. विचारलं तुम्हाला कसा आनंद? मणी म्हणाले ज्याचा जन्म होणार आहे तो आमच्या नावाचा उल्लेख करणार आहे, रघुकुल मणी. मणी खुश झाले. वारा आनंदानं वाहत होता. विचारलं वाऱ्याला, पवन आपको किस बात की खुशी? पवन ने जवाब दिया जिसका जन्म दोपहर को होने वाला है उसकी सेवा में मेरा बेटा हनुमान लगने वाला है. कारण वारा हनुमंताचा पप्पा. खूप झालं म्हातारं सकाळी. शेवटी पर्वत. तुम्हाला कसा आनंद? पर्वत म्हणाले आमच्या लेकी सासरी गेल्या, आंबे रसासाठी सुद्धा बापाच्या भेटीला माहेरी आल्या नाही. आनंद कशाचा? लेकी भेटणार असल्याचा. म्हणजे अरे ज्याचा जन्म दुपारी होणार तो 14 वर्षे वनवासात येणार. पर्वत म्हणाले त्याची सीता रावण चोरणार, रावणासोबत तो लढाई करणार, वानर सेना लंकेत न्यावी लागणार, वानर लंकेत नेण्याकरता तो समुद्र पूल बांधणार आणि जगातले पर्वत उचलू उचलू तो सागरात टाकणार आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार. पर्वताच्या मुली नद्या समुद्राला जाऊन मिळाल्या, पुन्हा भेटी झाल्या नाही. पर्वत परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, पृथ्वी परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत,
नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाचा दृष्टांत दिला. आम का पेड. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या म्हणजे दगड मारा. ते दगड अरे का लावणी जयाने केली. जो खांडावया घाव घाली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्यानं झाड लावलं त्यालाही सावली. जे कुऱ्हाड घेऊन तोडायला आलं सावलीत तंबाखू खात बसलं त्यालाही सावली. झाड म्हणतं ए बाय म्हणा उठ. मला तोडणारा आणि माझ्या सावलीत तंबाखू खातो त्यालाही सावली. जसे काही काही ग्रामपंचायतीमध्ये कमाणी असतात त्याच्यावर लिहिलेलं असतं खत्रीजी अमुक अमुक ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. बाहेर जाताना ग्रामपंचायत आपली आभारी आहे. येणारं जाणारं कोणी असू द्या. कीर्तनकार येऊ द्या तरी ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. तमाशा मंडळ येऊ द्या ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. भाषण देणारी मंडळ येऊ द्या ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. दारू विकणारे येऊ द्या ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. चोरटे रात्री 12ला येऊ द्या तरी बोर्डावर ग्रामपंचायत आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कीर्तनकार कीर्तन करून निघाला ग्रामपंचायत आपले आभारी आहे. भाषण देऊन पुढारी निघाले ग्रामपंचायत आपले आभारी आहे. दारूचे कॅन मोकळ्या करून निघाला ग्रामपंचायत आपले आभारी आहे. तमाशा मंडळ निघालं ग्रामपंचायत आपली आभारी आहे. आणि अख्ख्या गावातल्या तिजोऱ्या मोकळ्या करून पहाटे 3ला चोरटे निघू द्या तरी बोर्ड आहे ग्रामपंचायत आपले आभारी. जसं तसं वृक्ष का लावणी जयाने केली जो खांडावया घाव घाली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. म्हणून जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत. नीचे से मारे पत्तर तो ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारा कैऱ्या आल्यावर झाड रागवत नाही त्यालाही 4-2 कैऱ्या बक्षीस देत. दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा झाडाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा आहे. का ते तेवढ्यासाठीच येथे उपकारासाठी आले घर जावई कोटी. आले घर जावई कोटी. आले घर जावई कोटी. येथे उपकारासाठी आले घर जावई कोटी. आले घर जावई कोटी. आले घर जावई कोटी. येथे उपकारासाठी आले घर जावई कोटी. येथे उपकारासाठी आले घर जावई कोटी. आले घर जावई कोटी. आले घर जावई कोटी. येथे उपकारासाठी आले घर जावई कोटी. येथे उपकारासाठी आले घर जावई कोटी. आले घर जावई कोटी. आले घर जावई कोटी. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. पण 5 परोपकारामध्ये संताचा पहिला नंबर आहे. काही उपकार करतात पण उपकार्यावर हे 4 विभाग आहे. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार. बरं का जगदाय गुरुजी. यानं त्याला तंबाखू दिला की ते याला चुना. हे चांगलं कीर्तन पाठ आहे तुम्हाला. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की लगेच त्यानं याच्यावर चुन्याचा. याला म्हणता उपकार्यावर उपकार. नुसता तंबाखू खाऊ नये. भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात आहे. बरं का गदे पाहू. तंबाखू म्हणे मी रघुनाथ शक्ती. जो खाय त्याला तात्काळ मुक्ती. जो होडे त्याला बहु सुख वाटे. जो सोंगे त्याला रघुनाथ भेटे. म्हणजे रघुनाथ म्हणजे रामचंद्र नाही. यानं विडी ओढली तर दुसरा रघुनाथ तलप आलेला म्हणतो थांब इजू नको आलोच.
धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम टाकडम टुकडम महत् पुण्यम सगड बिडी कन्यादानम. एवढा फायदा आहे पहा जमलं तर. इतिहास आहे तो. तंबाखू 5-25 लोक बसले होते. हा एक म्हणला नुसती वेळ घालवण्यापेक्षा एक इतिहास सांगतो तुम्हाला. सांगा म्हणाले. तंबाखूची पुडी काढली आणि इतिहास. व्यापाराच्या निमित्ताने इंग्रज आपल्या भारतात उतरले. ओतला निमित्त व्यापाराचं होतं, पण निमित्त व्यापाराचं करून भारत मळून काढला. काहींना सहन होईना, विरोध केला. गांधीजी गेले, राजगुरू गेले, लाला लाजपत राय गेले. शेवटी गांधीजींना सहन होईना. जेव्हा चळवळ सुरू केली, अख्खा भारत सोडून इंग्रज निघून गेले. 7 वर्ष तंबाखू आणि चुना यानं त्याची गंज पेटवली का 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हा अपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार आणि उपकारावर अपकार. विंचू वाहतोय पाण्यामध्ये, बेंडकोईला दयात टाकली, उडी पोहत गेली. तिकडनं विंचू आला, त्याला पाठीवर घेतला. परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेंडकुईच्या पाठीवरचा विंचू हरिभक्तपरायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे. बेंडकुळी काठाला आली. रविदास विंचवाला वाटला आता तर वाचलो, पण हिला माहिती करून देतो काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. 2-2 फूट उड्या मारायची बेंडकुळी. याला म्हणतात अपकार्यावर उपकार्यावर अपकार. उपकार्यावर अपकार, उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार. पण संत अपकार्यावर उपकार. त्याच्यात पुन्हा फरक आहे. संताचे संतावर उपकार आहे, संताचे जीवावर उपकार आहे. आता याच्यावर कीर्तन होईल. काय सांगू आता. संताचे उपकार आणि माझं निरंतर जागविती. केले उपकार सांगो काय बापन करी ऐसी, वगैरे 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 मध्ये कळलं सगळं. संताचे संतावर उपकार, संताचे जीवावर उपकार. तुकोबाराय म्हणतात, अरे देवावर सुद्धा उपकार असा कोण आहे. ऐसा मारुती उपकारी, 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 चरणावरी जाणे सीता शोध केली, जाणे सीता शोध केली, जाणे सीता शोध केली, जाणे सीता शोध केली. संतावर उपकार माहिती आहे आम्हाला, संताचे जीवावर उपकार हे माहिती आहे. तुम्ही सांगता देवावर उपकार. हो, कोण आहे ज्याच्या दरबारात सेवा तो. ऐसा
मारुती उपकारी की ज्याचे देवावरही उपकार आहे. आता एवढ्यावर कीर्तन होईल, पण बरोबर करू, अजिबात टेन्शन घेऊ नका खत्रीजी, बरोबर करू आपण. रावण मारला, त्याच्या आधीच सगळी माहिती आहे तुम्हाला. युद्धामध्ये ह्या दोघांची चोरी झाली. पॉकेटनं लॉकेट चोरीला जावं हे ठीक आहे, पण राम लक्ष्मण चोरीला गेले. शोधण्याची कामगिरी बाबावर आली. मग तपास कसा लागला 2च मिनिटात सांगतो. तर त्यांच्या दरबारात होऊन जाऊ द्या ना. आता पुन्हा कोण सांगते मारुतीराय आणि मला सांग. हनुमानजी निघाले, मालकाची चोरी, राम लक्ष्मण चालू युद्धामध्ये. मग तपास कसा लागला. रात्री 12 वाजता विशाल वटवृक्ष, त्या वृक्षाच्या बुंध्याला मारुतीराय थोडा वेळ टेकून बसले. आणि त्या वृक्षावर एक गिध पक्षाचं जोडपं होतं. त्यातली गिधाडीन गरोदर होती. नीट ऐका, रात्री 12ला गिधाड खुशीत आलं आणि गिधाडीनला म्हणतं, तू गरोदर आहे, हा सांग काय खातं. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे. गिधाडीन म्हणली, बाया मला का नाही माणसाचंच मांस खावंसं वाटतं. गिधाड गप बसलं, आता का नाही बोलत. 9 वाजल्यापासून काय खातं काय खातं काय खातं, आता 9:45ला गप बसला. जनावराचं म्हटलं असतं तर कुठूनही आणलं असतं, माणसाचं मांस. पण थांब, जमतंय. अर्ध्या तासापूर्वी तू झोपली होती ना, आपल्या झाडापासून 2 माणसं अहिरावणानं खांद्यावर बसून नेली आणि ते उद्या देवीला बळी देणार आहे म्हणे. मी जातो मंदिरातल्या एका झरोक्यातून आत प्रवेश करून 2 लचके तुझ्याकरता तोडून आणतो. गिधाडीन खुश झाली. गिधाड सांगतंय, मारुतीराय खाली ऐकतात. मी तिथंच होतो म्हणून सांगतो तपास कसा लागला. लक्षात आलं, 2 माणसं अहिरावणानं, माझे मालकच. मग हनुमानजी प्रवेश करतायत. वेळ कमी आपल्याला बरं का रोहिदास गुरुजी. मंदिरात प्रवेश केला देवीच्या. त्यांची ती काळी देवी होती, काळी. तिथं ही तांबडी गेली, शंदूरवाली. बरं हे काय प्रेमानं म्हणतात का, उठा आईसाहेब, उठ. उठ म्हटल्यावर ती उभीच झाली. बाय त्या कोपऱ्यात. ती म्हणली, कुठेही बसते बाबा, फक्त मारू नका. हे थोतांड नाही, तुम्हाला पाठ आहे. जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा. जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा. जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा, देवीची अवकळा, केली देवीची जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा. उठ. कोपऱ्यात टाकलं बरं का शुक्ल काका. आणि तिथं तांबडी देवी बसली. डीजे लावूनच आणलं राम लक्ष्मणाला अहिरावण महिरावणानं. देवीच्या रूपातले हनुमानजी, जिवंत बळी पाहिजे, दार उघडायचं नाही मंदिराचं. मी देवी बोलतेय, जिवंत पाहिजे, दार उघडायचं नाही तर जिवंत. वरचं छप्पर ओपन करा आणि तिथून सोडा दोघही. सोडले, झालं तुमचं काम. जा आपल्या घरी. आतून कड्या लावा. दाराच्या बाहेर थांबलं कोणी, अख्ख्या नगराचा नायनाट करील. मी देवी बोलते. आता आपापल्या घरी. आता देवीच्या रूपातले हनुमानजी राम लक्ष्मणाला विचारतायत, क्या नाम है तुम्हारा. नाटक आहे ना.
आपने दशरथ जी का नाम सुना क्या माताजी? अच्छी तरह। तो दशरथ जी के 4 बेटे राम, लखन, भरत, रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली। कई माँ ने भरत बेटे राम जी को वनवास जाना पड़ा, उनके साथ भाई सीता, लखन, सीता का हरण, रावण के साथ संघर्ष चल रहा, हमें चुरा कर लाया है, हम दशरथ जी के बेटे हैं राम और लखन लाल। अच्छा, आता इथे बळी द्यायला आणलं तुम्हाला, माहिती आहे मी तुम्हाला खाणार आहे, माहिती आहे। माझा शेवटचा प्रश्न आहे, देवीच्या रूपातले मारुतीराय, या संकटात वाचवणारा कोण आहे तुम्हाला? कोणी नाही आई साहेब, कोणी नाही, पण विचारता म्हणून सांगतो, आता माझा मारुती असता तुझं नरड दाबलं असतं आणि आम्हा 2 भावाला सोडवलं असतं। गहीवरून आलं हनुमानजीला, बाप रे, एवढ्या संकट काळामध्ये माझा बाप नाही म्हटलं, माझा भाऊ नाही म्हटलं, एकच नाव घेतलं माझा मारुती। पण नाटक होता ना, नाटक होता। ठीक आहे, तुमचा मारुती नाही, नाही, आता मी खाणार आहे। ठीक आहे, आता मी खाणार आहे, हो मी खाणार आहे, खाना। अरे मी खाणार आहे तर तुम्ही घाबरत कसा नाही? त्याचं कारण आहे साहेब, आम्ही खूप देवीचे दर्शन घेतले, पण इथल्या देवी संशय वाटतो का, शेपूट दिसतंय। आणि मग मारुतरावच्या लक्षात आलं, कारण नाटक फसला है ना, सोडवलं दोघालाही, मालकाला सोडवलं। पुढे रावणाचा वध झाला, सगळे रामकथा माहिती आहे तुम्हाला, पाठ झालेली आहे। आणि मग अयोध्येत आले, आनंदानं अयोध्या नाचू लागली। घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम मोरे आनंद भयो भगवान। घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम मोरे आनंद भयो भगवान। मात कौशल्या पूछने लागी, कहो लंका की बात, राम जी कहो लंका की बात। इतने दिनी में रावण मारा, लाए सीता को साथ, राम जी लाए सीता को साथ, लाए सीता को साथ। घर आए घर आए घर आए लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान भगवान भगवान। मात कौशल्या पूछन लागी, कहो लंका की बात। कितने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ। घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान। कवटाळून घेतलं माय कौशल्यानं रामाला, लक्ष्मणाला कवटाळलं आणि त्याच्या छातीहून हात फिरवला, रामाच्या पाठीहून। फरक लक्षात घ्या, लक्ष्मण छातीहून आईनं हात फिरवला तेव्हा रडू लागला, आई दादा पाया पडला, पाठीहून हात फिरवतेस आणि मी पाया पडल्यावर छातीहून, सावत्र म्हणून हा भेदभाव केला का ग आई? मग कौशल्या रडली, नाही बेटा, तुम्हा मुलांना नाही कळत रे, यासाठी आई व्हावं लागतं बेटा। तुला शक्ती लागली, माझ्या भरतानं बिना टोकाचा बाण मारून मारुती खाली पडला, आम्हाला कळाली वार्ता की लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणे, छातीत खूप मोठी जखम झाली म्हणे, त्या दिवसापासून जेवली नाही बाळा। कधी मला माझ्या लेकराची जखम बघायला मिळेल म्हणून तुझ्या छातीवर हात फिरला, तो जखम पाहण्यासाठी रे, भेदभाव नाही। आता पुढचं ऐका, हात धरला शुक्ल काका रामचंद्रानं आईचा, मारुतीराय लांब उभे आहे एकटे समाजाच्या मागे, तिथे आईला नेला हात धरून, मारुतीरायाची मान खाली आहे आणि विचारलं, माँ इनको पहचानते क्या तू? ये तो अंजना का बेटा हनुमान है,
ये अंजना का बेटा हनुमान है माँ, और मैं दुनिया का मालिक श्री राम हूं। मैंने आपको इनके सामने खड़ा क्यों किया माँ? क्यों किया बेटा? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती माँ। ये हनुमान नहीं होता तो मैं तुम्हें जिंदा नहीं मिलता माँ। का अहिरावण महिरावण जाना, घात करती आमच्या प्राणा, आणि देवी रूप दोघा जना, सोडिले याने ऐसा मारुती उपकारी ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी, लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी, ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी. ऐसा मारुती उपकारी, तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी, तुका लोळे आम्ही कोणाही चरणात प्रवेश करो असा काही केंद्र सरकारचा नियम आहे का? कीर्तनकारांनी पहिल्या चरणापासून बोलायला सुरुवात करावी. अरे वक्त्याला स्वातंत्र्य आहे, फक्त अभंगावर बोलावं एवढं बंधन आहे. विठ्ठल विठ्ठल महत्व सिद्धांताला आहे शुक्ल काका. 2 न 2 4, तुम्हाला 4शी संबंध आहे ना, मग 1.5 न 2.5ही 4च होतात, आहे का नाही? 3.25 न पाऊण 4च होते, 1.25 न 2.25 4च. तुम्हाला घेणं काय? फक्त 4 कडे पहा तुम्ही. आम्ही कोणाही चरणात प्रवेश करू, आम्ही सुरुवात खालून केली. विठ्ठल विठ्ठल दास ते झालं बाबा. आता इथे थोडासा संबंध आला सांगतोच. अजून काही मला कोणी कंटाळलं नाही. वन्स मोर चालू आहे खत्रीजी. राज्याभिषेक सोहळा, रामचंद्राचा जय जयकार झाला. कुंकुम तिलक वसिष्ठजीने केल्यावर पण काही अतिउत्साही लोक गुलाल फेकू लागले. गुलाल. तेव्हा सिंहासनावर सीतामाई उभ्या झाल्या, रागावल्या. ए गुलाल फेकने वाले, मत फेको गुलाल. राम जी बोले, देवी 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे, फेकने दो. नाही प्रभू, एक गुलाल नाही. आणि रडायला लागली. आता सिंहासनावर बसलेली सीता जेव्हा रडू लागली, चकित झाले सगळे. क्यों रो रही जानकी? मैं जंगल में अकेली थी. आता लक्षात घ्या, जंगल में अकेली थी, रावण चुरा के ले जा रहा था, मैं रो रही थी, बचाओ दौड़ो बचाओ दौड़ो बचाओ. दुनिया में का कोई माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था भगवान. एक गिद्ध पक्षी दौड़ा था जिसका नाम जटायु, और जटायु को मेरे सामने रावण ने मार डाला. तो मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है. तो मेरे लिए कुर्बानी करने वाले मेरे जटायु के खून की याद आ रही जी. मत फेंको गुलाल. विठ्ठल सगळ्या ऐतिहासिक परिसर आहे. सर्व तीर्थ टाकायचे स्थान आहे. सर्व झालं. 1 महिना गेला, लगेच जातो, आणि 1 महिन्याने निरोप समारंभ आहे. रात्रभर जागे आहे प्रभू. उपकारावर चाललं आपलं, आणि उपकाराच्या यादीत हनुमानजीचं नाव पहिलं. यादी केली ना देवानं, पहिलं. पण बक्षीस काहीच नाही.
दुसऱ्या दिवशी बक्षीस दिली आणि मारुतीरायाला काहीच दिलं नाही. सीतामाई म्हणल्या, अहो जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊन पुढे आले त्यांना बक्षीस देता, आणि ज्याचे खरे उपकार आहे त्या माझ्या मारुतीला काही नाही. विभीषणाला लंका दिली, सुग्रीवाला युवराज पद दिलं, अंगदाला युवराज पद दिलं, सुग्रीवाला किष्किंधा दिली. लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल. विभीषण को लंका, हनुमान जी को तेल, आणि ती दर शनिवारी. तुला काय वाटतं सीते, मारुतीला मी विसरलो असेल असं वाटतं का? बघ यादी, उपकाराच्या यादीत माझ्या मारुतीचं पहिलं नाव आहे. मी रात्रभर जागा आहे, याला काय बक्षीस द्यावं नाही सुचलं सीते. तेवढी पहाटे एकटाच रडलो आणि निर्णय घेतला, उद्याच्या भेटीच्या कार्यक्रमात 5 प्राण देतो. पण मलाच समाधान वाटलं नाही. हे रामाचे श्लोक सांगतो, एकैकशोपकाराय प्राणां दास्यामि ते कपे. हा जो हनुमान आहे ना, एका एका उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता एक एक प्राण दिला, तर माझ्या मारुतीचे फक्त 5 उपकार फिटतात. 5च प्राण आहे. एकैकशोपकाराय प्राणां दास्यामि ते कपे, आणि शेषेश होपकाराय भवामरुणी नवयम. उरलेल्या उपकारात मला जन्मभर कर्ज बाजारीच राहावं लागतं. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, हे काय द्यावे व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. ठेवितो पायी जीव थोडा, ठेवितो पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, व्हावे उतराई. ठेवीत हा पायी जीव थोडा. जीव सुद्धा सरते शेवटी. प्रत्येकाचं प्रेम खत्रीजी जीवावर आहे. जीवाच्या संबंधाने देहावर आहे, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे, आणि कपड्याच्या संबंधाने मग परिवार. कपड्यावर प्रेम करतात ना माणसं. पंढरपूरला गेल्यावर गरुड खांबाच्या पुढे लोटांगण घालायच्या वेळेला जागा बघून घेतं, खालची जागा कशी आहे. तुम्हाला कळते ना. थोडीशी मजा पहा, लक्ष द्या शब्दाकडे. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. एक संधीन एक विग्रह. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. माणसं कपड्याला भितात, नरकात पडायला भीत नाही. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. अरे मुंबईला बसलो एसटीत, लालपरी इस्त्री मॉडेल म्हणून घोटीपर्यंत बाकड्याला नाही टेकलं, पण घोटीच्या पुढे एसटी पलटी झाली. नवीन सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. आता कपड्यावर प्रेम खलास, देह महत्वाचा आहे. बरं, देहावर प्रेम कुठपर्यंत? जीवावर भीतीपर्यंत. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर साहेब म्हणतात, तुमचा गुडघ्यातून पाय तोडावा लागतो. गुडघ्यातून. दोन्ही मुलं दिल्लीला आहे, 15 दिवसांनी येणार आहे, मग निर्णय घेऊ. 15 दिवसांनी कमरीतून काढी. आताच्या आताच गुडघा तोडा का? आता देह महत्वाचा नाही, जीव महत्वाचा आहे. सरते शेवटी तरी तो सुद्धा. ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणून तुका म्हणे याच्या उपकारासाठी
नाही माझे गाठी काही येते नाही माय गाठी तुका म्हणे उपकारासाठी काय बरोबर आहे बोलते नाही येते नाही काय म्हणे काय बस रविदास लहान होता तेव्हापासून माझ्या सोबत आहे पण आता चाटा मारतो म्हणून पाठ नाही जात. तुमचा काय दोष आहे? अभंग ज्ञानोबा राहायचा असला तरी काय तुकाराम महाराज गोड सांगतात, कीर्तनकार म्हणतो आणि खालचे टाळ्या वाजवतात. तुमचा तेभर दोष नाही भाऊ. चाललंय ते चालू द्या. तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. ओ कपी से बुरी ने हम नाही आता बरोबर आहे. ओ कपी से बुरी ने हम नाही हम नाही सोयोजन समुद्र की ये कूद गयो क्षण माही लंका जारी सिए सिदिलायो गर्व नहीं मन माही कपी से बुरी न हम नाही ओ कपी से बुरी ने हम नाही. आता बरं वाटलं भाऊ. पण ते एक शब्द राहून गेला ना. हे भरतजीला सांगतायत. भरत भाई कपी से उरी न हम नाही. बरं वाटलं असतं मला. विठ्ठल विठ्ठल असंच राहू दे. बस जाऊ दे. ऐसा मारुती उपकारी ज्याचे उपकार मालकावर आहे, स्वामीवर आहे, भगवंतावर आहे, परमेश्वरावर आहे. आणि म्हणून तुका लोळे आचरणावर तुका डोळे आईचा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी तुका लोळे चरणावरी ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी तुका लोळे चरणावरी. म्हणून तुका लोळे चरणावरी मारुती. अजून एक थोडीशी मजा सांगतो आहे. अजून वेळ आहे आपल्याकडे. आहे पाऊण तास. काळजी करू नका. नाही भरपूर मला माहिती आहे. मारुत शब्दाचा अर्थ वारा होतो. वारा. मारुत म्हणजे वाऱ्यापासून झाला. पुढे मी सांगणार आहे संदर्भ थोडासा. पण मारुती शब्दाचा एक युक्तिवाद केलाय. यापासून सुटले चौघे जण. शुक भीष्म हनुमान. चौथा कार्तिक स्वामी जाण यासी नाही बट्टा. आता मोठ्या मोठ्याशी लागला बट्टा. बस हे कामापुरता. यासी नाही बट्टा. आखेडिया माझी हनुम्याच्या खेडिया माझी हनुम्याच्या सपडे का बरसली रे
माझी हम्या शहाणा. इथे खेळ शब्द म्हणजे क्रिकेट घ्यायचा नाही, खेळ म्हणजे संसार. काही खेळाडू ग्राउंडवरच आले नाही. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले 12 वर्षे लपाले रे. आले तर थांबले नाही, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. आता खेळ कळला तुम्हाला. एक खेळाडू असा खेळला, एकट्यानं 16,000 धावा काढल्या. आता समजला खेळ. यादवाचा पोर एक गोप्या भला, बहुतची खेळ खेळला रे. बहुतची म्हणजे 16,00108 धावा एकट्याच्या. पण या सगळ्या खेळाडूमध्ये खेळ्या माझी हनुम्या शहाणा, न पडे काम वेसणे रे. अरे कामची नाही ते क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण रे. म्हणून हनुमानजी मारुती शब्दाची एक मजा बरं का शुक्ल काका. आपल्या मुलाच्या वयाचे मुलं लग्न झाली म्हणजे आई म्हणत असते, अरे तो एकाच वर्गात शिकला, त्याचं लग्न होऊन 2 लेकरं झाली आणि तू दरवर्षी म्हणतो पुढच्या वर्षी काय मी मेल्यावर मला सून बघायची आहे. माय रडायला लागते तरी मुलगा भानगडीत पडत नाही. तसं बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी माँ रोती है उसी को माँ रोती कहते हैं. जिसकी माँ रोती है. बस युक्तिवाद आहे, खरं नाही. विठ्ठल झालं आता कामापुरता. ऐसा मारुती उपकारी आणि तुका लोळे चरणावरी. आणि देवावर उपकार करणारा पुत्र जन्माला आला म्हणून त्याच्या आईला धन्यता. धन्याचा सूत, धन्याचा सूत. शाबास शाबास. ओ धन्याचा सूत, धन्याचा सूत. षटकार मारला. माहित आहे बारीक होता तेव्हापासून त्याला चाल माझ्या कीर्तनात म्हणायची आवड. आता मस्त तयारी झाली बरं का. आता पूर्ण घराणंच ते पारमार्थिक आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. इथपर्यंत आलो आपण. धन्य का असा पुत्र जन्माला आला, त्याच्या आईला धन्यता. काही ठिकाणी असा इतिहास आहे बाबा. गौतम ऋषी आणि अहिल्या यांना 2 मुलं आणि 1 मुलगी. एक चिरकारी, लक्षात राहील तर पहा. मोठा मुलगा चिरकारी नाव त्याचं, आणि धाकट्याचं शतानंद, आणि त्या दोघाची बहीण अंजना.
चिरकारी आपल्या आईला अहिल्याला 62 तीर्थाला घेऊन गेला. शतानंद राजा जनकाचा पुरोहित झाला आणि अंजना केशरीला दिली. केशरी रामचंद्राच्या सैन्यात मुख्य सेनापती आहे. लग्न झाल्यावर ते निघून गेलं तिकडे दक्षिणेकडे. म्हणून हनुमंताला 2 नावं आली. लग्न झाला म्हणून पवनपुत्र आणि अंजनीचं लग्न केशरी सोबत झालं म्हणून संबंध लागला तो केशरी नंदन. विठ्ठल शंकरी सुवर्ण केशरी नंदन ओ तेज प्रताप महा जगबंदन राम सिया राम जय जय शंकर सुवर्ण केशरी शंकर सुवर्ण केसरी. हा आलं उत्तर बघा. केशरी नंदन केसरीच्या संबंधाने महाबली. कारण काहीला मर्यादा दिली. आता थोडंसं वाटतंय पण एकंदर 5 पदव्या आहे या क्षेत्रामध्ये. माहिती आहे का तुम्हाला? हबप नाही. हबप तर काय 2 रुपयात पदवी मिळते. आठाण्याचं गोपीचंदन 1.5 रुपयाची माळ झाला हबप. ते मगर महाराज जुने होऊन गेले ते म्हणायचे, म्हणा सज्जना 2 रुपयात फक्त, जरी तुझं होणे आहे हरिभक्त, तरी एक युक्ती आहे अति सोपी, गळा तुळशी माळा चंदन गोपी. तेव्हा आठाण्याचं गोपीचंदन 1.5 रुपयाची माळ. 5 पदव्या या क्षेत्रामध्ये. रथी, अतिरथी, महारथी, अतिमहारथी आणि महामहारथी. टेप करून घ्या. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला माझ्याशिवाय. एकटा 5000 योद्ध्यासोबत युद्ध करतो त्याला म्हणतात रथी. हे दोघच आहे. एक दुर्योधन आहे, एक युधिष्ठिर आहे. हे रथी आहे. आणि एकटा रथी 12 रथ्यासोबत युद्ध करतो तो अतिरथी. हे दोघच आहे. काय टवकारले आता. भीम आहे परशुराम. आणि मग महारथी हे 3 आहे. हे 12 पुन्हा गुणाकार वाढवत जायचं तिकडच्या. एक भीष्म आहे, एक अंगद आहे आणि एक रावण आहे. अति महारथी श्री रामचंद्र आहे, इंद्रजित आहे आणि अर्जुन आहे. हे कळलं ना. पण महामहारथी एकटा अख्ख्या योद्ध्यासोबत युद्ध करतो तो एकच आहे, तो बजरंग बली आहे. विठ्ठल विठ्ठल वाढत चालला आपलं. म्हणून महावीर महाबली फक्त हनुमानजी. तो जिच्या पोटी जन्माला आला ती माय अंजना. म्हणून धन्य. धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे बरं का रोहिदास महाराज. अरे 10:30 वाजत आले. धिक. तुमच्या पक्वादात धिक आहे तो. हा मग दोघंही हुशार आहे. अरे वाजण्यात धिक पक्वाद उपदेश करतो. तमाशामध्ये वाद्य आहे भरत बाबा, पण त्यांचंही वाजणं नरकुंडुबजा 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 रात्रभर वाजतंय. नरकुंडुबजा ढोलकी. तरी कोणी उठत नाही. बसणाऱ्यांना वाटते अरे बिकर तिकीट टुबजाव असेल. आपण तर तिकिटा काढून आलो. कत्रीजी मग तुंतून विचारतं कोण 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 कोण. ते रात्रभर तसंच वाजतं कोण कोण.
डुबजाव पण कोण कोण? मग मंजिरा येतो, सबजन सबजन सबजन, तिकीट काढलेले बिगर तिकीट सबजन डुबजाव. इथे पखवाद वाचतो कीर्तनकाराच्या आधी, त्याचा श्लोक आहे, येशाम्न प्रीती, ज्याचं प्रेम श्रीकृष्ण भगवंतावर नाही. पखवाद सांगतो, दिक्तान 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 दिगतान. श्लोक म्हणू द्या मला, ते वाचवायचे तुम्हाला. दिक्तान 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 दिगितान सततं कथयन्ति कीर्तनस्य मृदंगः. दिक्तान 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 दिक्तान. धिक, धन्यच्या विरुद्ध धिक शब्द आहे. कुठे धिक्कारही केला आणि कुठे धन्यता दिली. है ना? मुलगा झाला, मुलगा झाला, अरे मुलगा नाही झाला, मग तव तो झाला भांड चहाड चोरटा सिंदळ तव तो झाला भांड चोरटाड सिंदळ टाड चोरटा सिंदळ आदि कुणी हरपली अंड हा पुत्र झाला म्हणे रांड तव तो झाला भांड चाड चोरटा सिंदळ तव तो झाला भांड चाड चोरटा सिंदळ तव तो झाला भांड चाड चोरटा सिंदळ. बसल्याली कुऱ्हाडीचा दाडा. त्या मुलाचं काय होतं, त्याचं काय होऊ दे, आता वेळ नाही आपल्याला. तुका म्हणे, जाय नरका अभक्ताची माय. जिथं अभक्ताच्या मायेचा धिक्कार केला, इथे राम भक्ताच्या मायेला धन्यता. धन्य, आता खालून वर आलो आपण. धन्य अंजनीचा सुत कोण? नाव ज्याचे हनुमंत. हे कोण्या ब्राह्मणानं नाव ठेवलं नाही. मग जन्माला आल्या आल्या अंजना मायला म्हणाले, माँ मुझे भूक लगे तो जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झाला. मारोतरावला वाटलं हे पिकलं सफरचंद आहे. रात समय रवी भक्षिलियो तब तीन लोग भयो अंधियारो. सूर्याला गिळलं, अंधार पडला, सर्व देव घाबरले. वेग कमी असल्यानं इंद्राकडे गेले. इंद्रानं वज्र फेकून मारलं, बाबाच्या हनवटीला लागलं आणि तिथून नाव हनुमंत झालं. धन्य अंजनीचा सुत, नाव ज्याचे हनुमंत. किंवा दुसरा हनुमान शब्दाचा अर्थ काय? ज्यानं मानाचं हनन केलं. एवढे मोठे काम केले तरी हात जोडून उभा आहे का? गर्व नाही मन माही, ज्यानं मानाचं हनन केलं तो हनुमान. धन्य अंजनीचा सुत, नाव ज्याचे हनुमंत. बरोबर करू आपण. हा ना, सुई पडेल तरी आवाज येईल गतीर बाबा. एवढी शांतता आहे तरी मी लोभात पडत नाही. पुन्हा दसऱ्याला सकाळी कावणईला काला आहे, सकाळी 10 ते 12 याच बाबाचे. तिथले सरपंचही आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. सगळेच आमचे जुने चाहते सगळे आले. एकदा घाई करू नका, हार घालायची घाई करू नका, ते कायमच आहे. हात वर करा वाले. एवढे हात घे रे भाऊ. हे इकडे तरुण पोरं बसले, त्या तिकडे मावल्या, इकडे सगळ्यांचे घे. इकडे जेवढे जेवढे जमत ते पाय माग. उद्या पेपरला येऊ दे, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने देवळे गावामध्ये भजन करणारा जनसागर आहे का नाही? वा वा. फक्त हार घालायची घाई करू नका. मी सांगतो तसा मिलिटरी सारखा कार्यक्रम. कत्रीजी, एका तालात एका भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. बरोबर गतीर बाबा, बरोबर मी सांगतो तसं. विठोबा रखुमाई. एक थांबा, एक माझ्याकडे पहा, हात वर. हा, एक पुरी ताकद लावायची. एक. हा, कोण सांगते? कमी वाटतं का तुला? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा
चला बोला. धन्यांजनीचा सुता धन्यांजनीचा सुता अंजनीचा सुता धन्य अंजनीचा सुता नावाचे हनुमंत नावाचे हनुमंत ज्ञानेशिता केली ज्ञानेशिता शोध केली त्याचे नाव हनुमंता त्याचे नाव हनुमंता ज्ञानशीता शोध केली ज्ञानशीता शोध केली रामे सीता भेटवली रामे सीता भेटवली आ रामे सीता भेटवली 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 भेटवली रामे सीता भेटवली रामे सीता भेटवली रामे सीता भेटवली ज्ञानशीता शोध केली ज्ञानशीता शोध जमलं का नाही? मग दोन्ही कामं झाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल झाली कबरला. पंढरीनाथ भगवान माऊली तारेश्वर महाराज महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जटायू महाराज की जय. तो बार विठ्ठला 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 झाला विठाला विठाला विठ्ठला झाला विठाला 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 विठ्ठला 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 विठाला
मावळे चरणावरी. असा देवावरही उपकार करणारा भक्त ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आला त्या माऊलीला धन्यता. धन्यांजनीचा सुत नाव ज्याचे हनुमंत. ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. नेमकं उपकार केले काय? मग यादी सुरू झाली. याने सीता जाद केली, याने सीता जाद केली, याने सीता जाद केली, हो सीता जाद जाने चिता यादी सुरू झाली. ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. आणि नेमके काय उपकार केले? ज्याने सीता शोध केली. नुसती शोध केली नाही, राम सीता भेटविली. सीतेचा शोध नंतर आहे बाबा. मग आधी करुणी उड्डाण. आगे जाई. हा असं सांगत जा ना. मी सांगितल्यावर सांगतोय. सुरसा सिंहिका शेवटी लंकिनी. मत्स्यरायुड रूप धारण केलं हनुमानजीनं, तरी लंकिनीनं गेटवर अडवलं. एवढा कडेकोट बंदोबस्त पूर्वीपासून आहे. आमचा मारुती मच्छराएवढ रूप धारण करून गेला तरी रावणाचा बंदोबस्त एवढा आहे, लंकिनीनं गेटवर अडवलं. रामाचे शूर आणि सारण दोघ जण वानराच्या रूपात राम सैन्यात 3 दिवस होते. रावणाचे दूत नाही ओळखलं. हे पूर्वीपासून ती कडेकोट असतात. आमच्याकडे काय थोडं स्लिंग चुकलं तरी विमानतळ येऊन वापर देतो. आमच्या देशात कोण या किती दिवस प्रथम नागरिक हुआ, आओ जाओ घर तुम्हारे. आगे जाए लंकिनी रोका. ए चोर, मैं तो चोर को खाने के लिए बैठी हूँ. हनुमान जी बोली दुनिया में का सबसे बड़ा खतरनाक चोर लंका का मालिक जिन्होंने मारा, सीता चुरा कर लाया, उसको क्यों नहीं खाया. शब्दावर नाही. एक ठोका मारत राहणं. एका ठोक्यात रक्त आलं तोंडात. आणि तोंडात रक्त आल्याबरोबर लंकिनी म्हणाली, तुम्ही मारुती बुवा का? अरे मी पहिल्यांदाच आलो, नावासहित कसं ओळखलं? एका ठोक्यातच ओळखलं बाबा. नाही ते झालं म्हणावं, पण कसं काय बरं सांगतेच. मी गेटवर असते. परवा ब्रह्मदेव पंचांग पाहून आला. मी विचारलं ब्रह्मदेवाला, कुठं गेलता? म्हणे रावणाचं भविष्य बघायला. मी सहज विचारलं, रावण कधी मरणार आहे? ब्रह्मदेव म्हणला, सांगतो, पण तुम्हा महिलांना बोभाटा करायची सवय आहे, कोणाला सांगायचं नाही. एक वानर येईल, तुझ्या डोक्यात ठोका टाकल, एका ठोक्यात रक्त तोंडात येईल, त्याचं नाव मारुती असेल, आणि तिथून थोड्या दिवसात रावण मरल. म्हणून तुम्हाला विचारते, मारुती बुवा का? हा मारुती बुवा. जा बाबा आज जा. आणि मग लंकेचं शोधन. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा,
देख जहा तहा अगणित जोधा. पहाटेपर्यंत फिरले, एक घर दिसलं लंकेमध्ये जिथे दाराच्या पुढे वृंदावन आहे, भिंतीवर चित्र धनुष्य बाणाचं आहे आणि छोटंसं मंदिर बाजूला आहे ते बिभीषणाचं. तिथे आनंद आमच्या मारुती रायाला झाला. लंका सोन्याची आहे पण आनंद कुठं झाला? रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णित जाई, नव तुलसे करुंदतः एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र की जय. कामापुरता याला म्हणतात माझे या जातीचे मजा भेटू. 1-2 मिनिट घेतो, आहे मिनिट आहे अजून. तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, कल्पना करा. रोहिदास महाराज बाप हाडाचा वारकरी आहे, मुलगा मोठा अधिकारी आहे, त्याच्या अंगरक्षक म्हणून 10 चारचाक्या आहे, 250-300 अधिकारी त्याच्या ताब्यात आहे अमेरिकेत. आणि बापाला म्हणतो एकदा तरी अमेरिकेला या बाबा, एकदा तरी. बाप देवळाला वारकरी आहे. बाप म्हणला काय रे तुझ्या अमेरिकेत, इंद्रायणी आहे का चंद्रभागा, पांडुरंगाचं मंदिर का माऊलीची समाधी? नाही पण याच ठीक आहे, कबूल केलं बापानं. येतो पण एका अटीवर, माझ्या पोशाखात, गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, एका बगलेमध्ये पिशवी राहील ते गाथा ज्ञानेश्वरी, आणि उजव्या खांद्यावर छोटा माझा भगवा झेंडा राहील. या पोशाखात येतो. नाही तर तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा. इथल्या मुलानं बसून दिला बरं का रोहिदास. विमानात 450 प्रवासी आहे, एकटाच झेंडा, बाकी सगळे टोमॅटोच्या कलरवाले. टोमॅटोचे कलर कळते ना, मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस. झेंडा एकच. ते इंग्रजीतून बोलत होते, याला काय घेणार, जपमाळ काढली, डोळे मिटले वारकऱ्यानं. मुंबईत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, 8 तासांनी विमान पोचलं अमेरिकेत, डोळे उघडले. आता पुढचा ऐका. मुलगा ताफा घेऊन आला बापाच्या स्वागताला, 10 चारचाक्या अंगरक्षक म्हणून. 250 अधिकारी एवढे आले बापाला घ्यायला. बाप उतरला, सगळ्या विमानतळावरचा समाज झेंड्यावाल्याकडे पाहतो. ज्याच्या ताब्यात एवढे अधिकारी आहे शुक्ल काका, लाजला नाही, पायातले जोडे काढले मुलानं आणि विमानतळावर आपल्या बापाला साष्टांग दंडवत घातला. जेव्हा वारकरी बापाच्या पायावर डोकं ठेवलं, गतीर बाबा, बाप हुंदके देऊ देऊ रडू लागला. बाबा रडता? त्रास झाला का विमानात? नाही माझ्या राजा. मग का रडता? आनंदानं रडतो बेटा. का? अरे 10 चारचाक्यात तुझ्या अंगरक्षक म्हणून आहे. हे 250 साहेब तुला शालूट ठोकतात. एवढ्या अधिकारावर अमेरिकेत पठ्ठ्याचा मुलगा आहे, तर या साहेब लोकांच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. यापेक्षा मला काय मिळवायचं बेटा? आयुष्याची कमाई. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी गेलता मुलाकडे, तोही त्याच ड्रेसमध्ये होता. त्याला सोडायला मुलगा आला. गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, त्याच्याही बगलेमध्ये एक पिशवी होती, गाथा ज्ञानेश्वरीची, खांद्यावर झेंडा. परिचय नाही गतीर बाबा, फक्त ड्रेस सारखे. देवळ्याचा वारकरी त्याच्याकडे पाहतो, तो याच्याकडे पाहतो, सगळ्या समाज पाहतो. दोघंही जवळ 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 आले. ओळख नसताना एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडले विमानतळावर. का? माझ्या भागवत धर्माची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली, तुझा जय जयकार हो. मी का सांगतो? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी. तसं लंका सोन्याची आहे, पण आमच्या मारुती रायाला आनंद कुठं झाला? बिभीषणाच्या अंगणात. का वृंदावन तुळशीचं. विठ्ठल ओळखलं हनुमानजीनी की हे वैष्णवाचं घर आहे. धन्य ते सदन वैष्णवाचे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, द्वारी तुळशी वृंदावन, सदन वैष्णवा.
जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाण. आणि नाथाचं प्रमाण आहे हे एकनाथ महाराजाचं. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवाचे. पण शंका आली की लंका निशिचर निकर निवासा यह कहा सज्जन कर वासा मनमयी तर्क करे कपिल आगा तेही समय विभीषण जागा. की संपूर्ण नगर राक्षसाचा आहे, इथं वृंदावनवाला हबप असेलच कसा. मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल. काही काही माणसं शुक्ल काका घरापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. तुळस हिरवी गार असते एवढं समजायचं नसते. बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये हनुमान जी लंका निशिचर निकर निवासा यह का सज्जन मनमय तर्क करे कपिल आगा तेही समय विभीषण जागा. विभीषणजी जागे झाले. दोन भक्ताचं मिलन. हनुमानजी म्हणाले विभीषणा आपण दोघेही भाऊच बरं का. अगर तू चाहे जानकी माता सीता म्हणतोस रामाला पिता म्हणतो ना आपण. पण दुर्दैवी भाऊ का एका भावाला अजून आईचं दर्शन नाही रे, एका भावाला बापाचं नाही. मग आपण दोघे एकमेकाला मदत करू. आज मला तू मम्मीचं दर्शन करून दे, उद्या तुला पप्पा दाखवतो. आणि मग विभीषणजी म्हणाले अशोक वाटिकेत तिथे जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या सांगितल्या. हनुमानजी छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात जातात. ज्या झाडाखाली सीता बसलेली त्याच वृक्षात लपून बसले. अख्खी रामकथा सुरू केली. सुनोजी बस बस आता सुनोजी काय 10 मिनिट आहे सुनोजी बरं का. रोहिदास सीतामाई आकाशात चांदणं होतं. एक तरी तारा माझ्या वंजळीत पडा रे, त्याच्या द्वारा जाळून घेते स्वतःला आणि त्या वंजळीत मुद्रिका सोडली. कोण आहे त्यानं माझ्या समोर प्रगट व्हावं. हनुमानजी प्रगट झाले. कोण आहे तू. राम दूतमय मातु जानकी सत्य सपत करुणा निधान की ये मुद्रिका मातुमय लानी. मुद्रिका सीतामाईला दिली. अख्खी लंका पेटवली. सगळे पाठ आहे तुम्हाला. आता पेटवायला कुठं वेळ आहे आपल्याला. आणि पेटवून आले हनुमानजी शेपूट विजवून. सीतामाई म्हणाल्या हनुमान बड़ी बड़ी ज्वाला है बड़ी सिटी है माँ कई कई प्रोग्राम चलते ध्यान नहीं देना. अरे तू आने के बाद सुरू होय. मला तर भीती वाटली होती आई का एवढ्या ज्वाला उठल्या एवढ्या ज्वाला उठल्या. मला वाटलं सीतामाईला अशोकोणात चटका बसल का. सीतामाईचे डोळे भरून आले. एक विचार करे मारुती ज्याच्या शब्दाला आग होती म्हणायचं आहे. बरोबर पा तुमचं ठरवा बरोबर करू आपण. अरे ज्याच्या शेपटाला आग होती माझ्या मालकानं त्याचं शेपूट नाही जळू दिलं रे मारुती. त्याच्या अर्धांगिनीला चटका लागू देईल का रे बाबा. माँ चलता हो चूड़ामणी दिला. प्रभु को दिखाओ और धनुष बाण की याद दिलवाना. सीतेचा शोध लावला आणि हनुमानजी रामचंद्र प्रभूकडे आले. चूड़ामणी दाखवला. कैसे सीता केवल धरा की बेटी इतना दुख सहन करते प्रभु बहुत दुख है मेरी माँ. सुग्रीवजी खड़े हो गए. बस युद्ध करना है मालिक तयारी करो. ज्याने सीता शोध केली. युद्ध संपल्यावर आहे राम सीता भेट. थांबलो तिथं अर्ध्यात का थांबलो. पुढं कार्यक्रम आहे थोडा. आणि मग सर्व समवेत गेले. जात असताना एक अडचण आली. आडवा समुद्र लागला. आडवा समुद्र लागला. नळराजा बोलाविला. नळराजा बोलाविला. आडवा समुद्र लागला. नळराजा बोलाविला.
राजा बोलाविला. इंजिनियर आहे ते. पुलाचं काम झालं, 5 दिवसात झालं. 100 योजन होतं. हिशोब करा का तुम्हाला? बरं ठीक आहे. पहिल्या दिवशी 14 योजन झालं, दुसऱ्या दिवशी 20, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22 आणि 5व्या दिवशी 23. आता पुन्हा एकदा हिशोब करा, नाही काही ठोकून देते बाबा म्हणावं. पहिल्या दिवशीचं काम झालं 14 योजन, दुसऱ्या दिवशी 20 न 14. हा, खत्रीची हिशोबात तुम्ही हुशार आहे. 20 आणि 14 24, आणि तिसऱ्या दिवशी 21. आता किती झालं? काय ना बोला ना. 55. तिसऱ्या दिवशी 22, 77 आणि 5व्या दिवशी 23, 50. तुम्ही तर अजून इकडे दिवस आणता मला, पुन्हा डोके दुखी. विठ्ठल विठ्ठल. बस बस, आडवा समुद्र लागला. हा ना, नळे राजा बोलाविला. आणि सगळीकडे. आणि रावणाला सेवकांनी जाऊन सांगितलं, पहिला आला राम रावणासी सांगते. सांगती काय निज सुरा निजलासी भूपती. काय झालं? अवघे लंके माझे आले रामाचे दूत. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. आता कुठवर लांबवत आहे? त्याच्यात लक्ष्मणजीला शक्ती लागली. भावाचं डोकं मांडीवर घेऊन जगाचा बाप रडू लागला. 2-4 ओव्या सांगतो. अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली, सख्या उत्तमा माझा निवविला, अंतरात्मा एवढा प्रेमा वाढविला, मज लागे नवमास कष्टला अस त्यागुनी राज भोगविला, सेवा केली 14 वर्षे निराहार राहून या नाही आठविली, माता पिता सुतदारा वैभव विषया लागू दिला नाही थारा, इंद्रियजित धैर्य पुरा ऐसा बंधू दुर्लभ तुवा गेलिया माते अयोध्या कारणे मुख दाविता लाजीर वाटे सन्मुख जाणे कौशल्याच्या. रडारड सुरू झाली. हा ना, प्रभू रडतात, सगळे रडतात. बिभीषणजी म्हणजे रडू नका. आमच्या लंकेत सुषेण नावाचा वैद्य आहे, त्याला आणलं, तपासलं. प्रभू तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला, फक्त औषध माझ्याकडे नाही, मी लिहून देतो, तुम्ही घेऊन या. तेव्हापासूनची पद्धत आहे. अरे द्रोणागिरी काऊन, आणि तेही सूर्योदयाच्या आत आलं पाहिजे. सूर्याचं पहिलं किरण त्या वनस्पतीवर पडलं तर वनस्पती मृत अवस्थेत, पुढे फायदा होत नाही. हे सुषेण वैद्याचं ज्ञान. म्हणून एक्सपायर्ड डेट टाकली गोळ्याच्या पाकिटवर, फेकून देणे पुन्हा. ते सूर्याचं पहिलं किरण पडायच्या आत आलं तर त्याच्यात पावर. किरण पहिलं पडलं वनस्पती मृत होते. कौन जाएगा? हनुमानजी. हनुमान, सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में, हनुमान सूरज निकलने के पहले आना. हनुमान जी बोले चिंता मत करो, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. बरोबर आहे का हे? मी गोटीच्या स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणार नाही. तू कोण लागून गेला? एसटी हलायच्या आधी गोटीला जाईल म्हण ना. तसं सूरज निकलने के पहले आऊंगा नहीं म्हणत, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. कैसी बातें करते हो हनुमान? सोच समझ के बोलता भगवान. मेरा जन्म हुआ था, मेरी माँ अंजना को कहा था मुझे भूख लगी, माँ अंजना ने कहा जावडा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झालता, मला वाटलं पिकलं सफरचंदच आहे, तेव्हा खायला धावलो लहानपणी. तेव्हापासून ते हादरतंय मला. तिकडे 1.5 महिना लागू द्या मला, माझ्या नादी लागणार सूर्य.
जाव बाबा. मग सगळ्या वल्लीसारख्या हनुमानजीला वाटलं जर औषध बदलून गेलं तर हेलपाट्यात रात्र जाईल. काही माणसं म्हणतात हनुमानजी बुद्धिमत्ता वरिष्ठ हो, मग त्यांना औषध ओळखता आलं नाही. ओळखता आलं. मग पूर्ण द्रोणागिरी का उचलला. हनुमानजीच्या लक्षात आलं आता लंकेत काही अखंड हरिनाम सप्ताह नाही, लढाई चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवात धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडेल. दररोज औषधी दुकानात हेलपाट्या घातल्यापेक्षा दुकानात उचलून तिथं नेऊ आणि काला झाल्यावर आणून ठेवू म्हणून धन्य अंजन द्रोणागिरीचा अनिला द्रोणागिरीचा अनिला लक्ष्मण वाचविला. आणि मग लक्ष्मणाच्या द्वारा इंद्रजित मारला, पुढे रावण मारला, विभीषण राज्यावर बसवला. मग अग्नीच्या साक्षीनं रामचंद्र प्रभूंनी सीतेचा स्वीकार केला. राम सीता भेटविली. ज्याने सीतेचा शोध केला, रामचंद्राची सीता रामचंद्राला भेटवून दिली. भाऊ मूर्छित पडल्यावर द्रोणागिरी घेऊन लक्ष्मणाला जीवदान दिलं. असे अनेक उपकार ऐसा मारुती उपकारी, म्हणून तुका लोळे चरणावरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय बोलिले पुरे वेडे वाकोडे उत्तर नाही विचारला अधिकारणी आपुला कामणे जाणे करा राखा ज्ञानदेव ईश्वर महाराज की जय. 2 मिनिटं कोणी उठू नका. थांबा थांबा. सूचना ऐकल्याशिवाय उठू नका. बोला. हॅलो. हनुमंतरायाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि देवळा ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असलेला हा नामचिंतन रौप्य महोत्सव सोहळा आज सप्त्याचा दुसरा दिवस आणि दुसऱ्याची दिवसाची सेवा या ठिकाणी